त्यामुळे आपण सावधान. एक साइड बालाजी कलर लावला रे. हो सर थोडं थोडं पलीकडे परेड दिसली पाहिजे त्यांना. आजच्या या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक नांदेड श्रीमान, परेड पर एक परेड कमांडर, एक सेकेंड हैंड कमांड, 8 अधिकारी, 320 जवान हाजिर है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। माननीय मंत्री महोदय या ठिकाणून आज जे संचलन होणार आहे, या संचलन सर्व तुकड्यांचं या ठिकाणी परेडच्या माध्यमातून निरीक्षण करतील। पोलीस वाहन जनरल सर्व्हिस 2942 या वाहनातून माननीय पालकमंत्री महोदय संचलन करणाऱ्या सर्वच लातूरचे निरीक्षण या ठिकाणी करणार आहेत।
माननीय पत्रकार महोदय, सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे, आपण सर्वांनी शिस्तीचं सहकार्य या ठिकाणी प्रशासनाला करायचं आहे. मागच्या 76 वर्षांपासून बुलंद अशा भारत निर्मितीचं आपण स्वप्न पाहिलेलं आहे. जनसागर भारत हो, विश्वात शोभे राहो, हातात हात घेऊन हृदयात हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला लाव हो, असं साने गुरुजींनी जे आवाहन बंद देशवासियांना केलेलं आहे, त्या आवाहनाला स्मरण करत आपण सोहळा संपन्न करणार आहोत. भारतीय ध्वजाची, तिरंग्याची भारतीय तिरंग्यास हाती धरून आपण भारतगीत गावत आणि भारतगीते गात असताना प्रजासत्ताकाची ही जी परंपरा आहे ती अखंड अपरिमित सीमेपर्यंत चालू ठेवूया, असाच विश्वास आपण मनामध्ये या ठिकाणी ठेवू. ज्यायोगे आपली भारतभूमी अगदी थोर होईल, तिचं भव्य आणि दिव्य असं रूप सर्व जगभर शोभेल. संचलन करणाऱ्या सर्व पथकांचं निरीक्षण माननीय मंत्री महोदयांनी केलेलं आहे. हे पथसंचलन कशासाठी? अगदी देशभरापासून, दिल्लीतील संसदेपासून अगदी जिल्ह्यातल्या कार्यालयांपर्यंत हे पथसंचलन होतं. ते कशासाठी? देशभक्ती जागवण्यासाठी. हे पथसंचलन कशासाठी? एकता व सामाजिक संदेश देण्यासाठी. हे पथसंचलन कशासाठी? राष्ट्रीय व सांस्कृतिक मूल्य रुजवण्यासाठी, राष्ट्रीय दिवस व सण साजरा करण्यासाठी असे हे पथसंचलन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आजचा दिवस देशाच्या शिरपेच्या ऐतिहासिक आहे. आजपासून 76 वर्षापूर्वी भारतीयांनी गणतंत्र प्रजातंत्राची मुहूर्तमेढ रोवली. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या पदपथावर राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासाची कास धरली. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय व संविधानात्मक मूल्यांना आपण स्वीकारलं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचे राष्ट्र उभारणीचा संकल्प केला. याची आठवण करून देणारा आजचा हा दिवस आहे. भारताचे संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि सशक्त संविधान आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या 4 मूलभूत मूल्यांच्या, मानवी मूल्यांच्या पायांवरती उभे असणारे हे संविधान देशाच्या लोकशाहीचा गाभा आहे. आणि या माध्यमातूनच न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्याचं काम आपल्या या ठिकाणी भारत देशामध्ये अनेक वर्षापासून होत आहे. पथसंचलनानंतर माननीय पालकमंत्री महोदय आपणा सर्वांना शुभेच्छा संदेश देतील. आजचा हा सोहळा त्यांच्या शुभेच्छा संदेशासोबतच पुढच्या टप्प्यांवर चालेल. भारताचं संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि सशक्त संविधान आहे. संविधान म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेचा, राज्य व्यवस्थेचा, आर्थिक जडणघडणीचा आत्मा आहे. संविधानाच्या सशक्त निर्मितीनं आपण आपलं राष्ट्र बुलंद करूया. पुढे जाऊ
श्रीमान, परेड निरीक्षण समाप्त हुई। परेड को मार्च करने के लिए अनुमति प्रदान करें श्रीमान। ही कुंडी मागे घ्यावं लागते. माननीय मंत्री महोदय, माननीय पालकमंत्री आपणा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतील. कुंडी मागे घ्या. कुंडी मागे घे. कुंडी मागे. नमस्कार. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मित्रांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आज या व्यासपीठावर उभे राहून संपूर्ण जिल्ह्याशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या संविधानाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. नांदेड महाराष्ट्रातील वेगळे महत्व असलेले शहर आहे. विविध प्रकारची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे असलेल्या नांदेडला मोठा इतिहास लाभला आहे. संत, महापुरुष, साहित्यिक, कलावंत, स्वातंत्र्य सेनानी या वैभवात यही भर टाकली आहे. गुरुद्वारा, मंदिर, कलालेख, परंपरा यातून नांदेडच्या प्राचीन स्थानाचे महत्व पटते. नांदेडची आंतरराष्ट्रीय कीर्ती श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या वास्तव्यामुळे आहे. गुरु गोविंद सिंगजी यांनी या ठिकाणी आपला ध्येय ठेवला. तसेच पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिबा नंतर गुरुपदी विराजमान केले. त्यामुळे जगभरातील भाविक पवित्र स्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या या पवन स्मृतीला मी नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आपल्या येथे कालच हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबाजी यांच्या 350व्या शहीद समागम कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुद्वारा बोर्ड, जिल्हा प्रशासन, नामदेवा संगत व इतर 9 समाज यांच्या वतीने यशस्वीरित्या केल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यामध्ये विशेष आपल्या नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिलेजी, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमपजी, तसंच एसपी श्री अविनाश कुमारजी, जिल्हा परिषदच्या सीओ श्रीमती मेघना सावळीजी, तसंच महाराष्ट्राचे आयुक्त श्री महेश दैफोडेजी, ऍडिशनल एसपी श्री सूरज गुरवजी, आरडीसी श्री किरण आंबेकरजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी विशेष उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून सरकारच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे आणि जून सप्टेंबर 2025 या काळात नांदेडला नैसर्गिक आपत्ती खूप मोठी नुकसान झाले होते. त्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने 628 कोटी 98 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 727 कोटी 93 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार EI ॲपच्या माध्यमातून शेतमालाचे बाजारभाव, हवामानाचे संदेश, शेतीशाळेचे व इतर तंत्रज्ञान विषयक बाबीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे या ॲपला शेतकऱ्यांच्या डिजिटल मित्र म्हणून संबोधित
येत आहे. यासह शेतकऱ्यांच्या हातीच्या विविध योजना राबविण्यावर शासन भर देत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून 150 दिवसांच्या उपक्रमात जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध गतिमान उपक्रम राबविण्यात येत असून त्यात काळात नांदेड जिल्ह्यात पाणीदार होण्याच्या दृष्टीने जलतारा तयार करण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. काही दिवसात नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारा तयार करण्यात येणार आहे. त्या काळात नांदेड नक्कीच पाणीदार होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनामध्ये उंचवण्यास मदत होणार आहे. तसंच जिल्हा प्रशासनाने विविध सेवा, डिजिटल उपक्रम, सॉफ्टवेअर पोर्टल सुरू केले असून त्यामध्ये ECR ऑनलाईन सिस्टम, व्हॉट्सअप चॅटबोर्ड सर्व्हिस, महा भूसंपादन पोर्टल, नांदेड ऑन वन इंटिग्रेटेड डिजिटल पोर्टल, GIS लँड बँक अशा यांचा समावेश आहे. जिल्ह्यात रोजगारासह स्वयंरोजगारावर भर देण्यात आला असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत एकूण 3,386 प्रशिक्षणातील लाभ घेतला असून प्रशिक्षणांना एकूण 23 कोटी 66 लक्ष एवढा विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम, गतिमान आणि लोकभीत करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 मार्च असा आहे. या अभियानात ग्रामपंचायतींना 5 कोटीचे बक्षीस मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. जिल्हा स्तरावरील 20 ग्रामपंचायतींनी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रभागातील घटकांना जे विद्यार्थी जेईई नीटची तयारी करत आहेत अशा होतकरू विद्यार्थ्यांना महाज्योती नागपूरच्या मार्फत 104 टॅब वितरण करण्यात आले आहेत. तसेच आश्रमशाळेतील 5वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,000 टॅब वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार डिसेंबर 2025 मध्ये सौर ऊर्जाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत जगात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद केले आहे. महाराष्ट्राने अवघ्या 30 दिवसात 45,911 ऑफ ग्रीड सौर कृषी पंप बसवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे यश प्रामुख्याने राज्य सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि केंद्र सरकारची पीएम कुसुम घटक ही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आहे. सौर कृषी पंप बसवणाऱ्या वेगात आणि प्रमाणात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनलेलं आहे. महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत 7,47,000 सौर पंप कार्यरत केले असून आगामी काळात आमचं उद्दिष्ट 10,45,00,000 देण्याचं सरकारचं नियोजन आहे. महाराष्ट्र शासन इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अमृत या संस्थेमार्फत दिवाळीमध्ये अमृत दुर्गोत्सव 2025 याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेला आहे. देश विदेशातील नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी व्यक्तींना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल स्वरूपातील अभिनंदन पत्र देण्यात आले आहे. नांदेड पोलीस यांच्याकडून एफपीडीए अंतर्गत 41 कारवाया करण्यात आलेल्या याबाबत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त अवैध वाळू तस्करी, दारूबंदी, जुगार, अवैध गुटखा इत्यादी अवैध धंद्यावर कठोर कारवाया करण्यासाठी ऑपरेशन फ्लश आउट राबविण्यात येत आहे. याचे परिणाम स्वरूप दाखलपत्र गुन्ह्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी